देखिए, सबसे पहले तो मैं आपको बता दूं कि ये जो 3 अगस्त का जो इशारा था, ये हमने 1 जुलाई को दिया था। 1 जुलाई को जब हमने थालीनान किया था, पूरे बारिश में महिलाओं ने, उनके घर के परिवार ने, बच्चों ने, बुजुर्गों ने बैठकर यहाँ पर धरना आंदोलन किया था। कलेक्टर साहब को ये इशारा दिया था हमने कि हमारी अगर मांगे सही से पूरी नहीं की जाएगी तो हम आने वाले 31 तारीख को गनीमी कावा टाइप में जो है तो हम आंदोलन करेंगे। तो हमारा जो कृति समिति है, माननीय इम्तियाज़ जलील साहब के हिदायत के ऊपर, इम्तियाज़ जलील साहब ने हमको हिदायत दी है कि हम लोग आमरण उपोषण करेंगे 300 ठेवीदार के साथ। वैसे तो हज़ारों ठेवीदार है, लेकिन हमने पूरे लड़ाकू उसके अंदर जंजू निकाले हैं 300। वो 300 ठेवीदार हम लोग आंदोलन करेंगे और हमारी मांगे अगर पूरी नहीं की जाएगी तो हम लोग बेमुद्दत बैठेंगे। एक महीने में जो आपने 1 जुलाई से आज 27 जुलाई हो, इस दरमियान कुछ अपडेट या कुछ आपसे मीटिंग या कांटेक्ट कुछ भी नहीं हुआ? देखिए, मैं सिर्फ आपको इतना ही कहूँगा कि सिर्फ एक मीटिंग माननीय कलेक्टर साहब ने ठेवीदारों के साथ की है। ऐसे 3 साल से हम कई मीटिंग्स देख रहे हैं, ऐसे कई चीज़ें देख रहे हैं, ऐसे कई पेपर पे घोड़े दौड़ाना देख रहे हैं, लेकिन अब बस हो गया। तमाम ठेवीदारों का सब्र भी टूट रहा है। इम्तियाज़ जलील साहब के आदेश अनुसार हम लोग अब आमरण उपोषण बेमुद्दत करने जा रहे हैं। इस तरीके से अभी 75 से ज़्यादा हमारे ठेवीदारों की मौत हो गई है। वो लोग शहीद हो गए हैं इस आंदोलन को चलाते चलाते। मैं आपको कहूँगा कि वहाँ मरने से बेहतर हम लोग आज धरने आंदोलन में मरेंगे, अपनी जान की शहादत देंगे और गरीबों के पैसे निकालने के लिए हम अब नेक्स्ट स्टेप कर रहे हैं। बिल्कुल होगी। आपने देखा, जैसे कि आपने बताया देश के हालात, मैं समझता हूँ देश के हालात बिल्कुल सही है। जैसे अनपढ़ लोग आज राजनीति चला रहे हैं, होना तो ये चाहिए था कि कई मंत्री आए जिसके राजीनामे लेने की जरूरत है और हुकूमत ने खुद देने की जरूरत थी। लेकिन अगर हमारी ये मांगनी पूरी नहीं होगी, इम्तियाज़ जलील साहब के आदेश अनुसार वो और भी एक स्टेप आगे जाने वाले हैं। मी या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा एक आर्मी रिटायर ठेवीदार आहे आणि या पतसंस्थेमध्ये जो 2023 मध्ये घोटाळा झालेला आहे, त्या घोटाळ्यामागं आम्ही 3 वर्षापासून माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे आम्ही आंदोलन करत आहोत। आम्ही यांना DDR ऑफिस, CP साहेबच्या ऑफिस, आपलं मंत्रिमंडळ बैठक आणि विभागीय आयुक्तालय आणि कलेक्टर साहेबापर्यंत आम्ही सर्वांकडे आतापर्यंत आम्ही खूप विनवाणी केलेली आहे आणि या विनवाणीला आतापर्यंत कोणी समोर आलेलं नाहीये। मला हे महाराष्ट्र सरकार यांना विचारायचं आहे, तुम्ही फक्त जनतेच्या मतासाठीच पळापळी करतात का? ही जनता कोण आहे? ही जनता पूर्ण हिंदू आहे, यात कोणी मुस्लिम नाहीये। मला हे म्हणायचं आहे ठासून की तुम्ही कोणताही आमदार खासदार का 3 वर्षापासून कुठल्याही आदर्श ठेवीदारांची बैठक लावत नाही आणि त्यांच्या पुढच्या न्याय हक्कासाठी का बोलत नाहीये? आम्ही 1 जुलै 2026 रोजी भर पावसामध्ये थाळीनान हा मोर्चा काढला होता कलेक्टर साहेबांकडे। माननीय कलेक्टर साहेबांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे, परंतु आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही असं कुठलं पाप केलेलं आहे जे 60-65 हजार ठेवीदार आहे, या ठेवीदारामध्ये का यांच्या मागे उभं राहत नाही आमदार खासदार साहेब? लोक मंत्री झालात, मंत्रीपद घेऊन फिरतात, इकडे तिकडे काही करतात, कुठं काही करा, आम्हाला काही घेणं देणं नाहीये। तुम्ही कोणाचं घर फोडा, कुठली कंपनी फोडा, कुठलं पक्ष फोडा, आम्हाला काहीच घेणं देणं नाही या बाबतीत। आम्ही फक्त आमच्या न्याय हक्कासाठी की आमचे पैसे लवकरात लवकर आपण कधी देणार आहात, अगर जर देत नसाल तर आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहोत आणि ते पुढचं पाऊल आम्ही हे कलेक्टर साहेबांच्या निर्देशात आणून देत आहे। आम्ही आज निवेदन त्यांना देणार आहोत की येत्या 3 ऑगस्ट 2026 रोजी आम्ही आमरण उपोषणाचं नियोजन केलेलं आहे आणि ते सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर करणार आहोत। आमदार मंत्र्यांच्या गाड्या का अडवत नाही तुम्ही? का त्यांच्या घरावर जात नाही? आजपर्यंत आम्ही
कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, महाराष्ट्राची शान बिघडू नये, यामुळे आम्ही आतापर्यंत कुठल्याही आमदार खासदाराची गाडी अडवलेली नाही. मेन मुद्दा हा. त्यात आमच्यासारखे कमीत कमी हजारो माजी सैनिक आहेत. आम्ही पूर्ण शिस्तीचं पालन करून आजपर्यंत असे जगत आहो, जेणेकरून महाराष्ट्राचं नाव खराब होऊ नये. आणि याच माध्यमातून आम्ही आमदार खासदार साहेबांना पुढे असं आश्वासन मिळावं त्यांच्याकडून की आम्ही तुमचे काम करणार, आणि करणार तर कधी करणार, यासाठी आम्ही मागील 3 वर्षापासून आम्ही आमच्या ठेवीसाठी लढा देत आहोत. माननीय इम्तियाज जलील साहेबाच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा खूप मोठा लढा देत आहोत. दुःख ह्या गोष्टीचं आहे, लढा देत असताना आमच्या कमीत कमी 70 ते 75 ठेवीदार यांचं निधन झालेलं आहे. तरी या शासनाला जाग येत नाही. आम्ही वेळोवेळी लढा देतो. आम्ही सर्वांचे दरवाजे ठोठवले, काही आमदाराकडे गेलो, काही खासदाराकडे गेलो, पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही. माझा हा प्रश्न आहे, आम्ही तर हिंदू आहोत ना, मग तुम्ही हिंदूचं सरकार म्हणता ना, मग आम्ही तुमचं काय केलं? आम्हाला का बरं तुम्ही पाठिंबा देत नाही? आमच्या पैशासाठी तुम्ही का ॲग्रेसिव्ह होत नाही? सर्वात महत्त्वाचं हे सरकारचीच आम्ही दोष देतो या सरकारला, की या सरकारचा दोष आहे. या सरकारनं ज्या त्रुटी असेल त्या त्रुटी लवकर भरून काढून आमचे पैसे द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही आतापर्यंत 80च्या मार्गाने आम्ही आंदोलन केलं, पण आता कुठे आमचा पारा सुटत चाललेला आहे. आणि आता येत्या 3 तारखेला आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. आणि याच्यानंतर जे होईल ते सरकारची जबाबदारी सरकारनं घ्यावी, अशी मी सरकारला आपल्या मार्फत विनंती करतो. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या या कृती समितीतर्फे आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही मागील 3.5 वर्षापासून न्याय हक्कासाठी लढत आहोत आणि आम्हाला कळत नाहीये की नेमकं पाणी मुरतं कुठं आहे. आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी जाऊन आंदोलन करून आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय, तरीही आतापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं यश आलेलं नाहीये आणि आम्हाला कोणत्याही प्रकारच्या शासनाकडून पूर्णपणे माहिती मिळालेली नाहीये. मागच्या वेळेस माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग झाली. कलेक्टर साहेबांनी बऱ्याचशा गोष्टीवर ठेवीदारांच्या बाजूने विचार केला, पण आम्हाला हे समजत नाहीये की कलेक्टर साहेबांना काम करण्या वरतून कोणती दैवी शक्ती या शहरातली थांबवती आहे की माननीय कलेक्टर साहेब काम करण्यास तयार आहेत, पण या शहरातल्या कोणत्या अशा दैवी शक्ती आहेत व कोणते नेते आहेत की या गोरगरीब जनतेचा पैसा मिळू नये यासाठी ताकद लावत आहेत. तर हे समजत नाहीये व त्यांच्यासाठी हा इशारा आहे की येत्या 3 ऑगस्टला आम्ही 300 ठेवीदार, जास्त नाही आमच्या आहे भरपूर, फक्त आम्ही 300 ठेवीदार आम्ही अमरण उपोषण करत आहोत. कोणत्याही प्रकारचं अन्न त्याग आणि पाणी त्याग करत आहोत. आम्ही येत्या 3 ऑगस्टला अमरण उपोषण करत आहोत. लवकरात लवकर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यात व आमच्या न्याय हक्काचा पैसा आमच्या ठेवीदारांना मिळालेला नाही, आतापर्यंत 75 ठेवीदारांचा मृत्यू झाला, त्यांच्या परिवाराला आतापर्यंत न्याय मिळाला नाही, तर मग आम्हाला न्याय मिळणार कधी? यासाठी आम्ही येत्या 3 ऑगस्टला 2026ला अमरण उपोषण करत आहोत. आम्ही हे कलेक्टर ऑफिस समोरच अमरण उपोषण करणार आहोत. पाऊस असो, पाणी असो, वारा असो, काही असो, आम्ही आमचं उपोषण हे ठाम आहे. आम्ही सध्या फक्त 300 ठेवीदार येणार आहोत आणि 300 ठेवीदार सर्व मिळून उपोषण करणार आहोत. आदर्शच्या बाबतीमध्ये तर त्याचे काही आढावा काही अजून आमच्यापर्यंत आला नाही. आम्ही 31 जुलै ही डेडलाईन दिलेली होती की आमच्या मागण्या ह्या 31 जुलैपर्यंत मान्य झाल्या पाहिजे. हे निवेदन आम्ही आपल्याला 1 जुलै 2026ला दिलेले. तर पुढं जर आम्हाला 31 पर्यंत काही आमच्या हातात नाही आलं तर आम्ही आपल्याला एक माहिती देत आहोत की आम्ही 3 ऑगस्ट पासून आमरण उपोषण बसणार आहे आणि जवळपास 300 ठेवीदारांसहित असं आमचं नियोजन आहे. यासाठी आम्ही आपल्याकडे परत एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत.
इकडे अतिशय आम्ही त्या गोष्टीचं कौतुक करतोय की आतापर्यंत आम्हाला असं कोणी बसून चर्चा नाही केली. पण विषय असा आहे की साहेब, आपल्या शहरामध्ये एवढे मंत्री असून एवढे म्हणजे आपल्या शहरात मंत्रीपद मिळालेले आहे, पण ह्या लोकांनी आतापर्यंत ठेवीदारांच्या बाजूने सक्षमपणे कोणतीही भूमिका मांडली नाही किंवा आवाज कुठं उचलला नाही. तर त्या गोष्टीवर आमचं जास्त रोष आहे आणि त्या संदर्भामध्येच आम्ही लवकरच आम्ही त्या उपोषणासाठी समोर येणार.